नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। छगन भुजबळांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह काय आहे, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे। आता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची असल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील 3 आरोपींना केलेले माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलं आहे। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं खटल्यातील आरोपींनी विनंती मान्य केली आहे। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यात सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज हे 3 आरोपी अटकेत आहे। या 3ही आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याकरता अर्ज दाखल केला आहे। मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे। मात्र ही सुनावणी थांबवून आधी आमच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावर निर्णय द्यावा, ही या तिघांची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे। मुंबई सत्र न्यायालयात विशेष कोर्टाने न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याकरता अर्ज सादर केला होता। सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या आरोपींनी माफीच्या साक्षीदारासाठी अर्ज सादर केला होता। या अर्जावर 20 डिसेंबरच्या सुनावणीत उत्तर सादर करण्याचे ईडीला निर्देश देण्यात आले होते। विद्यमान मंत्री छगन भुजबळ या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत। मुंबईतील अंधेरी येथील आरटीओच्या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसनाची पुनरावृत्ती देताना त्या बदल्यात संबंधित कंपनीकडून दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या इमारतीची पुनर्बांधणी तसेच मुंबई मलबार हिल येथे विश्रामगृह बांधून घेण्यासाठी राज्य सरकारने कंत्राट दिले। या कामाची कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही। कालांतराने संबंधित कंपनीने इतर विकास कंपनीसोबत करारनामा करत विकासाचे हक्क विकले। राज्य सरकारच्या निकषाप्रमाणे कंत्राटदार आस्थापनाला 20% नफा अपेक्षित असताना पहिल्या विकासाला 80% नफा मिळाला। यामध्ये आस्थापनाने 190 कोटी रुपयांचा नफा कमावला। त्यातील 13 कोटी 50 लाख रुपये आस्थापनाने भुजबळ कुटुंबियांना दिले, असा आरोप भ्रष्टाचार विरोधी पथकाने केला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।